दिनांक 4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4:30 आमदार महेंद्र थोरवे यांच्या शुभ हस्ते देवार्पण सोहळा पार पडला. धाकटी पंढरी विठोबा देवस्थान ताकईचे अध्यक्ष माननीय श्री अनंत पाटील यांच्या संकल्पनेतून सुमारे 30 ते 35 लाख रुपये खर्चून हे भव्य दिव्य धातूचे काम करण्यात आले. या कार्यक्रमाला आमदार महेंद्र थोरवे, विठोबा देवस्थानचे अध्यक्ष अनंत पाटील, माजी नगराध्यक्ष सुनील पाटील, माजी नगरसेवक कुलदीप शिंदे, विजू पाटील आणि श्री जाखोटिया, ॲडव्होकेट रामदास पाटील, डॉक्टर निकेतराजे पाटील तसेच वारकरी संप्रदायातील महिला, पुरुष आणि पत्रकार बांधव उपस्थित होते. बोला पुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. संप्रदायाचे आपण एकत्र भाई महाराज असतील, या ठिकाणी असणार तानाजी महाराज असतील, लांबे महाराज असतील, जे जे वारकरी संप्रदायाचे सर्व संत सज्जन मंडळी आहेत, आपण साऱ्यांनी एकत्रपणे यावं. आपण साऱ्यांनी एकत्रपणे येऊन या ठिकाणच्या तीर्थक्षेत्राचा मोठ्या प्रमाणात चांगली डेव्हलपमेंट या ठिकाणी उभी आपल्याला करता येईल. आपलं साऱ्यांचं सहकार्य मला या संदर्भात सुद्धा भविष्य काळामध्ये अपेक्षित आहे. अनंत पाटलांनी अध्यक्षांनी जी या ठिकाणी मागणी केलेली आहे की या तीर्थक्षेत्राला लागून असणारी सर्व जागा फॉरेस्ट आहे आणि फॉरेस्टच्या डेव्हलपमेंटला अनेक अडचणी या ठिकाणी येतात. जवळजवळ 6-7 एकर जागा या ठिकाणी फॉरेस्ट आहे. या ठिकाणी मोठी यात्रा आपण भरते, ऐतिहासिक यात्रा आपण त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी या यात्रेला आपण साडेजण या ठिकाणी येत असतात. संत सज्जन मंडळी या ठिकाणी दर्शनासाठी मोठी गर्दी त्या ठिकाणी होत असते आणि मग जागेअभावी त्या ठिकाणी फॉरेस्टच्या अनेक अडचणींना सामोरं जावं लागत असतं. मी आज या ठिकाणी सांगेल, जसा हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे, देवार्पण सोहळा होत असताना मी आज या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलो शक्य नसताना सुद्धा आणि अध्यक्षांनी जी व्यथा या ठिकाणी मांडलेली आहे की लागून असणारी जागा फॉरेस्ट आहे, ही फॉरेस्टची जागा संस्थेला मिळावी, तर संस्थेला अशी जागा देता येणार नाही कारण ती फॉरेस्ट आहे. फॉरेस्टच्या जाती अटी खूप जाचक आहे, परंतु आपल्या राज्य शासनाच्या माध्यमातून बऱ्याचशा फॉरेस्टच्या अटी आता आपण शिथिल केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये FCF ऍक्ट मध्ये जेवढी जागा फॉरेस्टची या ठिकाणी आहे तेवढी जागा फॉरेस्टला लागून असणारं क्षेत्र आपण त्या ठिकाणी फॉरेस्टला देऊ आणि ही जागा विठोबा देवस्थानसाठी त्या ठिकाणी घेऊन देऊ असं वचन तुम्हाला या निमित्ताने देतो. आपण पाठपुरावा. धाकटी पंढरी तीर्थक्षेत्र श्री विठ्ठल मंदिर ताकई हे पुरातन स्थान आहे. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेले ठिकाण आहे. पूर्वी हे मंदिर आता 3ऱ्या टप्प्यात आहे. याच्यापूर्वी जो 2 वेळा म्हणजे यापूर्वीचं अगदी साध्या स्वरूपामध्ये होतं आणि आता जे सध्या ज्या स्थितीमध्ये आहे हे पण सामान्य स्थितीमध्ये होतं. भगवंताचं जे सिंहासन आहे ते सामान्य अशा स्थितीमध्ये होतं आणि आता जे विद्यमान असणारे अध्यक्ष आमचे माननीय श्रीयुत अनंतजी पाटील यांचं एक संकल्प त्यांनी मनोरथ केलं. मनामध्ये फार मोठं धीटपणा, धैर्यपणा आणला आणि म्हटले आपल्या देवाचा जो गाभारा आहे हा आपल्याला सुशोभित चांदीचा का होईना पण कुठल्या तरी उत्तम प्रकारच्या धातूमध्ये तो बनवायचा. संपूर्ण गाभारा चांगलं सुशोषित म्हणजे अतिशय शोभिवंत असं ते गाभाऱ्याचं ठिकाण करण्याचं त्यांचं जे मनोगत होतं त्याने ते पूर्ण केलं. बँक संस्थेचं
कुठल्याही प्रकारचं बॅलन्स नसतानासुद्धा त्यांनी स्वतःच्या हिमतीवर म्हणा किंवा स्वतःचं काही जवळचे पैसे खर्च करून जवळजवळ 30 लाखापर्यंत ते काम इथपर्यंत त्यांनी आणलेलं आहे. हां, आणि हे आणखी याच्या पुढे या मंदिराला अतिशय सुशोभितपणा आणण्याचा त्यांचे प्रयत्न चालू आहेत आणि आमचे सगळे वारकरी मंडळी त्यांना प्रतिसाद देत आहेत. संपूर्ण रायगड म्हटलं म्हणजे या परिसरातील जेवढे कीर्तनकार प्रवचनकार आहेत ते नेहमी या ठिकाणी त्या कार्यक्रमाला उपस्थित असतात, त्यांच्या हाकेला येतात आणि ह्या जे धाकटे पंढरीचं चाललेलं कार्य आहे याला सगळ्यांचा सहभाग आहे, सगळ्यांचा हात आहे. उत्तम प्रकारे ते कार्यक्रम चालू आहे. त्याला कारण अध्यक्षांनी आम्हाला उत्तम प्रकारचं सहकार्य केलेलं आहे. भाविकांना एवढंच सांगणार की आता आपण हे जो गाभारा केलेला आहे आपल्या पुढे याच्यापुढे देवस्थानमध्ये उंची वाढवण्यासाठी हा जो हे आहे म्हणजे काय की आपल्याला देवस्थानचा गेट हा सुशोभीकरण अत्यंत चांगलं झालं पाहिजे. याच्या पुढे भविष्यात पंढरपूरसारखा जो हे आहे गरुड खांब आहे तो आम्हाला इथे करायचं आहे. ही माझी संकल्पना आहे की आत्तापर्यंत जे पंढरपूरला जे आहे त्या पद्धतीत या धाकट्या पंढरीत झालं पाहिजे अशी एक संकल्पना इथे आम्ही करत आहोत.